Hello friends, welcome you all on CS Academy channel. In this video we are going to learn what is the stack and queue. In previous video we completed with array, and this one is our new topic from data structure, stack and queue. This one is a very important lecture number 13. So let's start our videos, lecture number 13. Okay, तुम्ही जर तो मागचा ॲरेचा जो व्हिडिओ आहे मागे तो बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता. जसं आपण ॲरे पाहिलं होतं त्याचप्रमाणे स्टॅक अँड क्यू हा एक सुद्धा डेटा स्ट्रक्चरचा एक प्रकार आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू लर्न स्टॅक अँड क्यू. दिस वन इज ऑल्सो अ लिनियर टाइप ऑफ data structure. We already know there are two types of data structures. One is a linear type of data structure and second one is non-linear type of data structure. So array is a linear type of data structure, same that stack and queue is also a linear type of data structure. So let we know what is stack and queue. So let's start. What is stack and queue? What is stack? First of all, we are understand about the stack. What is a stack? Stack is a very much important concept in data structure and very much easy. Okay, so let's start. First point is stack is a linear type of data structure. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की array हा एक linear type of data structure आहे, तसंच stack पण हा एक linear type of data structure आहे. ठीक आहे, हा पण खूप थेरी क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये, तर या पॉईंट्सनुसार तुम्ही एक्झाममध्ये थेरी क्वेश्चनसुद्धा लिहू शकता. ओके, नेक्स्ट पॉईंट इज इन स्टॅक insertion and deletion takes place at only one end. That end is called as the top of stack. Means there is only one end. Stack have only one end from which insertion and deletion of element takes place. म्हणजे एकच एंड आहे स्टॅकला की जिथून आपण एखादी वस्तू एखादा एलिमेंट इन्सर्ट पण करू शकतो आणि डिलीट पण करू शकतो. इन्सर्शन अँड डिलिशन टेक्स प्लेस ॲट ओनली वन एंड. दॅट एंड इज कॉल्ड एज अ टॉप ऑफ स्टॅक. म्हणजे स्टॅक आहे त्या स्टॅकच्या टॉपवरूनच आपण एखादी वस्तू ॲड करू शकतो आणि एखादी एलिमेंट डिलीट करू शकतो. म्हणजे एकाच एंडनी इन्सर्शन अँड डिलिशन ऑपरेशन होतात. ओके, सो हा पॉइंट कळला. इन स्टॅक इन्सर्शन अँड डिलिशन टेक्स प्लेस ॲट ओनली वन एंड. दॅट एंड इज कॉल्ड एज अ टॉप ऑफ स्टॅक. नेक्स्ट पॉइंट इज इन स्टॅक वॉट एवर एलिमेंट इज इन्सर्टेड इन लास्ट इज डिलीटेड फर्स्ट. दॅट सिस्टम इज कॉल्ड एज अ लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे इथे कसं आहे की आपण एखादा एलिमेंट जर सुरुवातीला टाकला, सगळ्यात पहिले टाकला, त्याच्यावर दुसरा टाकला, त्याच्यावर तिसरा टाकला, म्हणजे हे एकावर एक असं. जसं आपण एखादे एक पुस्तकावर दुसऱ्या पुस्तकावर तिसरं बुक ठेवतो, तर त्या बुकमधून जर आपल्याला लास्टवाली बुक जर काढायची असेल तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले वरच्या बुक्स काढावं लागतील सगळ्या. बरोबर आहे ना, वरच्या बुक्स काढल्याशिवाय खालची बुक आपल्याला मिळणार नाही. तसाच हा प्रकार आहे इन स्टॅक. वॉट एवर एलिमेंट इज इन्सर्टेड लास्ट. म्हणजे आपण जेव्हा सगळे बुक अरेंज करतो तर काय करतो, सगळ्यात वरची जी बुक आहे ती सगळ्यात आपण लास्टमध्ये ठेवतो. सगळ्यात वरची बुक ही लास्टमध्ये ॲड करतो. तर लास्टवाली ॲड केल्यानंतर आपल्याला जर ती पहिल्यांदाच काढावं लागेल ना, काढताना लास्टवाली जी आपण ॲड केली ती आपल्याला पहिल्यांदा काढावी लागेल. बरोबर आहे, म्हणजे जी शेवटी ॲड झाली ती पहिले निघेल. याचा अर्थ असा होतो की जी शेवटी ॲड झाली ती पहिले निघेल. बरोबर आहे. In stack, whatever element is inserted last is deleted first. This system is called as a last in first out. म्हणजे जो लास्टमध्ये आला, इन झाला, तो फर्स्ट आउट होईल, म्हणजे त्याला पहिल्यांदा निघावं लागेल. या सिस्टीमला म्हणतात लास्ट इन फर्स्ट आउट. आणि याचंच तिचं ॲब्रिव्हिएशन फॉर्म इथे आहे लिफो. आपण याला म्हणतो लिफो सिस्टम. LIFO. L लास्ट, I इन, F फर्स्ट आणि ओचं आउट. हे असे 4 शब्दांचे फर्स्ट लेटर घेऊन लिफो सिस्टम स्टॅकला म्हटलं जातं. स्टॅक इज ऑल्सो कॉल्ड एज अ लिफो सिस्टम. नेक्स्ट इज स्टॅक परफॉर्म 2 ऑपरेशन्स. वी ऑलरेडी नो देर आर सम ऑपरेशन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. सो स्टॅक इज ऑल्सो डेटा स्ट्रक्चर. सो स्टॅक परफॉर्म 2 ऑपरेशन. फर्स्ट वन इज पुश ऑपरेशन. पुश मीन्स insertion of elements. In array we call insertion of element called as the insertion and deletion of element called as a deletion in array. But in stack there are some
there are two different words are called as insertion for element. So push is insertion for element and second operation is pop. Pop means deletion of elements. So push and pop, these are two operations of stack. Insertion and deletion means push and pop. Push means insertion of element, means insert element, add a new element in stack, and pop means deletion of element, delete some element from stack. Okay, these are two operations of stack. Understand? Next one is this one is push and pop operation. So this one is an example for push and pop, so you can understand what is the push and pop. So this one is our stack. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की एकावर एक आपल्याला चढत्या क्रमाने टाकावे लागेल. तर सुरुवातीला आपण काय केलं, 5 अरेंज केला, 5 वर 4 अरेंज केला, 4 वर 3 अरेंज केला, 3 वर 2 अरेंज केला. आता आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, तर आपल्याला काय सांगितलं की एकाच स्टॅकमध्ये एकच एंड मधून आपण इन्सर्ट करू शकतो. मग आपल्याला हा 1 जर ॲड करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, या 1 इथे ॲड करावं लागेल. बरोबर आहे. इथे जेव्हा आपण 1 ॲड करू तेव्हा आपला स्टॅक काय बनेल, हा असा कंप्लीट स्टॅक बनेल. हा आपल्याला असा कंप्लीट स्टॅक मिळेल. बरोबर आहे. मग आपल्याला कंप्लीट स्टॅक मिळाल्यानंतर जर आपल्याला एखादा एलिमेंट डिलीट करायचा आहे, सपोज वी वॉन्ट टू डिलीट दिस 3 आयटम्स. So first of all we have to delete this first one. ओके, म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की हा जो फर्स्टवाला एलिमेंट आहे ह्याला पहिले काढून टाकावं लागेल, नंतर दुसऱ्याला काढून टाकावं लागेल आणि मग आपल्याला काय मिळेल, तिसरा एलिमेंट मिळेल. बरोबर आहे. डिरेक्टली आपल्याला तिसरा एलिमेंट मिळेल का, नाही मिळणार, कारण की याच्यावर हे 2 ॲड आहे. म्हणून इथे काय म्हणतात, हा जो पहिल्यांदा आला या पहिल्या आलेल्या एलिमेंटला आपल्याला काय करावं लागेल, काढून टाकावे लागतील. जो पहिला येईल, जो लास्टमध्ये आला त्याला आपल्याला फर्स्टमध्ये काढून टाकायचं. ठीक आहे. म्हणून आपल्याला जर इथे 1ला जर आपण काढून टाकलं तर इथे काय झालं, हा एलिमेंट मिळाला. म्हणजे जो पहिला येईल म्हणजे जो लास्टमध्ये येईल. आता हा जो फर्स्टवाला एलिमेंट आहे, हा फर्स्टवाला एलिमेंट सगळ्यात लास्टमध्ये ॲड झाला है ना. हा एलिमेंट लास्टमध्ये ॲड झाला कारण हे ऑलरेडी होते, सगळ्यात शेवटी याला ॲड केलं, त्याच्यामुळे हा एलिमेंट वरचा झाला. तर वरचा एलिमेंट काढल्याशिवाय खालचे एलिमेंट्स आपण काढू शकत नाही. म्हणून आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, पहिलाच एलिमेंट काढून टाकावं लागेल. म्हणजे जो लास्टमध्ये आला त्याला फर्स्ट आउट करायचं. याला काय म्हणतात, डिलिशन ऑपरेशन. सो इन्सर्शन इज कॉल्ड एज अ पुश ऑपरेशन अँड डिलिशन इज कॉल्ड एज अ पॉप ऑपरेशन. याचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं, पाहू आपण की स्टॅक ऑफ डिशेस. म्हणजे आपल्या डिशेस, आपण जर रेस्टॉरंटमध्ये गेलो तर आपल्याला डिशेस असं लावलेलं दिसतं, एकावर एक डिशेस लावलेलं दिसतं. तर जी आपण सगळ्यात शेवटी डिश ठेवतो तीच आपण डिश सगळ्यात पहिले उचलतो. खालची डिश उचलतो का, नाही उचलत. सगळ्यात जी पहिली शेवटी जी ठेवलेली डिश आहे, सगळ्यात शेवटी जी डिश आपण ॲड केली वरचीच डिश आपण उचलतो. खालची डिश उचलतो का, नाही, वरचीच डिश आपण उचलतो त्या स्टॅकमधली. तोच हा प्रकार आहे की स्टॅक ऑफ डिशेस किंवा स्टॅक ऑफ बुक्स. ओके, सो दिस वन इज अ पुश अँड पॉप ऑपरेशन. नेक्स्ट, व्हॉट इज अ क्यू. आता स्टॅक संपला, स्टॅक सगळ्यांना कळला. हा आता बघू आपण क्यू. ओके, व्हॉट इज क्यू. क्यू इज अ लिनियर टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर. अगेन ॲरे सारखंच आहे की लिनियर टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर आहे. मग लिनियर म्हणजे बरोबर एका रांगेत सगळे एलिमेंट उभे आहेत. लिनियर म्हणजे एकामागून एक, एकानंतर एक असं रांगेसारखं सगळे एलिमेंट्स प्रेझेंट असणे त्याला म्हणतात लिनियर टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर. नेक्स्ट वन इज क्यू हॅव अ 2 एंड. स्टॅकमध्ये किती एंड होते, 1 एंड होतं, ओनली 1 एंड होतं. पण क्यूमध्ये किती एंड आहे, 2 एंड. क्यू हॅव 2 एंड इन विच इन्सर्शन अँड डिलिशन कॅन टेक्स प्लेस ॲट 2 सेपरेट एंड. म्हणजे स्टॅकमध्ये काय होतं, इन्सर्शन अँड डिलिशन एकाच एंडमधून परफॉर्म होत होते. बट इन क्यू हॅव 2 एंड इन विच इन्सर्शन अँड डिलिशन कॅन टेक्स प्लेस ॲट 2 सेपरेट एंड. याच्यासाठी इन्सर्शनसाठी एक एंड दिलेला आहे आणि डिलिशनसाठी एक एंड दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 एंड्स आहे आणि 2 सेपरेट एंड्स आहेत. बरोबर आहे, ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. नेक्स्ट वन इज द एंड विच परफॉर्म द इन्सर्शन इज कॉल्ड एज अ रेअर एंड. जसं आपण स्टॅकमध्ये पाहिलं होतं की जिथून आपण इन्सर्शन आणि डिलिशन परफॉर्म करतो तर त्या
हां, तर द एंड विच परफॉर्म द इन्सर्शन ऑपरेशन इज कॉल्ड एज अ रेअर एंड. रेअर एंड. ओके, सो नेक्स्ट वन इज, इथे किती आहे, 2 एंड असल्यामुळे 2 एंडचे नावं येणार आहेत. नेक्स्ट वन इज द एंड विच परफॉर्म द डिलिशन ऑपरेशन इज कॉल्ड एज अ फ्रंट एंड. डिलिशन ऑपरेशन जिथे परफॉर्म करतो त्याला म्हणतात फ्रंट एंड, जिथून आपण इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला म्हणतात रेअर एंड. ओके, नेक्स्ट वन इज द एलिमेंट विच इन्सर्टेड फर्स्ट इज डिलीटेड फर्स्ट, सो दॅट्स वाय इज कॉल्ड एज अ फिफो सिस्टम. जसं आपण स्टॅकमध्ये पाहिलं, जो लास्टमध्ये ॲड झाला त्याला फर्स्टमध्ये आउट करायचं. इथे काय येईल, जो फर्स्ट येईल त्यालाच फर्स्ट सर्विस मिळेल. ओके, म्हणजे जो फर्स्ट ॲड झाला त्यालाच पहिले फर्स्टमधून डिलीट करायचं. ओके, हे कसं आहे हे एक्झाम्पलमधून तुम्हाला नक्की कळेल. आता एक्झाम्पल काय आहे, क्यू फॉर तिकीट इन सिनेमा हॉल. जसं आपण एखाद्या सिनेमा हॉलमध्ये पिक्चर बघण्यासाठी जसं तिकीटच्या रांगेमध्ये उभं राहतो. आता जो पहिले तिकीटच्या रांगेत उभा राहिला त्यालाच पहिल्यांदा तिकीट मिळेल, शेवटच्याला मिळेल का, नाही मिळणार. जो पहिले आला त्यालाच पहिले तिकीट मिळणार. म्हणजे जसं आता रांगेमध्ये उभं आहे तर पहिल्याला पहिलं ॲड मागून होतात, ॲड दुसऱ्या एंडमधून होतात, पण आऊट दुसऱ्या एंडमधून होतात. बरोबर आहे. म्हणजे जो पहिला येईल त्यालाच पहिले तिकीट मिळेल, शेवटचं येईल त्याला शेवटी तिकीट मिळेल. म्हणजे याला काय म्हणतात, फर्स्ट जो आला त्याला फर्स्ट सर्विस प्रोव्हाइड होईल किंवा तो फर्स्ट आऊट होईल. फर्स्ट इन फर्स्ट आऊट. म्हणजे इथे काय होईल, एफ म्हणजे फर्स्ट, आय म्हणजे इन, फर्स्ट आऊट. ओके, सो क्यू इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिफो सिस्टम. जसं स्टॅकला आपण लिफो सिस्टम म्हणतो तसं क्यूला काय म्हणू, फिफो सिस्टम. दिस वन इज अ थेरी क्वेश्चन. ओके, आणि खूप इझी आहे समजण्यासाठी. तुम्हाला कळलंच असेल व्हॉट इज द स्टॅक अँड व्हॉट इज क्यू. ओके, so thank you for watching this video. We will see you in next video. Bye, and please subscribe our channel and press the bell icon so that you will get the notification of every video. So keep watching CS Academy. Thank you.